मित्रांनो, म्हातारपणात दुसऱ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा किंवा दुसऱ्यांचा आधार शोधण्यापेक्षा आपणच काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. आपणच स्वतः आत्मनिर्भर बनलो तर प्रत्येक व्यक्तीला आपलं म्हातारपण आनंदात आणि सुखासमाधानाने जाईल. प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात म्हातारपण, वृद्ध अवस्था येणारच आहे. परंतु अशा वृद्ध अवस्थेमध्ये कधीकधी कोणीही आपली साथ देत नाही. अगदी आपली स्वतःची पोटची मुलं आपली साथ सोडून निघून जातात. अशा वेळेस आपण पूर्णपणे एकटे पडतो, खचून जातो, जगण्याची आशा सोडून देतो. ज्या मुलांच्या भरोशावर म्हातारपण काढायचं होतं त्यांनीच फसवलं म्हणून रडत बसतो. परंतु अशा वेळी कोण आपला आधार बनेल, कोण आपल्या म्हातारपणाची काठी होईल, कोण आपला शेवटपर्यंत सांभाळ करेल, या सगळ्या गोष्टींचं टेन्शन येत असेल तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण नक्की बघा. या कथेमध्ये अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत ज्या तुम्ही तरुणपणातच केल्या तर म्हातारपणात तुम्हाला पश्चाताप होणार नाही. तर मित्रांनो, एका गावामध्ये एक व्यक्ती होता. तो खूप श्रीमंत होता. त्याचे पुष्कळ असे कामधंदे होते. ते उद्योगधंदे तो करत होता आणि तेच उद्योगधंदे त्याचे दूरपर्यंत पसरलेले होते. जेव्हा त्या व्यक्तीने त्याच्या उद्योगधंद्यांमधून मोठ्या प्रमाणात पैसे कमवले तेव्हा एके दिवशी त्याचे आईवडील त्याला म्हणाले, बाळा, तू मेहनतीने व्यापार तर खूप मोठा केला आहेस आणि तुझ्या व्यापारातून तुला मोठ्या प्रमाणात धनही मिळाले आहे. आता आपल्या घरामध्ये देवाच्या कृपेने सर्व काही आहे आणि म्हणूनच आता आमची इच्छा आहे की तू विवाह करावा व तुझी घरगृहस्थी तू व्यवस्थितपणे सांभाळावी. तुझं वयही आता विवाहयोग्य झालं आहे आणि म्हणूनच आता तू लग्न करायला हवं अशी आमची इच्छा आहे. आईवडिलांचे हे बोलणे ऐकल्यानंतर तो मुलगा म्हणाला, बाबा, आई, अजून तर मला खूप पैसे कमवायचे आहेत. माझ्या आयुष्यात मला आणखी यश मिळवायचं आहे आणि तुम्हाला असं वाटत आहे का मी लग्न करून संसारामध्ये अडकून राहावं? नाही बाबा, आता मला विवाह करायचा नाही. मुलगा पुढे म्हणाला, बाबा, आता लग्न करणे योग्य निर्णय असणार नाही. मी जे काही स्वप्न पाहिले आहे ते सर्व मला पूर्ण करायचे आहे व त्यानंतर मी लग्न नक्की करेल. तेव्हा त्या मुलाच्या आईवडिलांनी त्याला समजावले, बाळा, लग्न तर प्रत्येकाला करायचंच असतं, कारण लग्न झाल्यानंतर, मूलबाळ झाल्यानंतर आपला वंश पुढे वाढत असतो आणि सनातन जन्माला आल्यानंतरच मनुष्याचा जो पितृघर असतो त्याच्यापासून मनुष्य मुक्त होत असतो. परंतु खूप सारे लोक असा विचार करतात की जर आम्ही लग्न केलं तर आमच्या जबाबदाऱ्या वाढतील, आमचे खर्च वाढतील, आमचे स्वातंत्र्य संपुष्टात येईल, लग्न करून येणारी बायको माझ्यावर एक ओझं बनून राहील. तर मित्रांनो, असं नाही. लग्न हे आपल्या जीवनाची एक गरज आहे आणि आपली बायको नेहमी आपल्यासोबतच राहते. ज्या प्रकारे शरीराला चालवण्यासाठी भोजनाची आवश्यकता असते त्याचप्रकारे भोजन करणे आपल्याला आवश्यकच आहे. त्याप्रमाणे लग्न करणे हे सुद्धा आपल्यासाठी अत्यंत गरजेचे आहे, कारण पती पत्नी हे प्रत्येक सुखदुःखामध्ये, प्रत्येक संकटामध्ये आपल्यासोबत उभी राहतात. मुलाने जेव्हा आईवडिलांचे हे बोलणे ऐकले तेव्हा तो म्हणाला, तुम्ही जे काही म्हणत आहात ते अगदी योग्य आहे. त्यामुळे तुम्ही माझ्यासाठी लवकरच एक चांगली मुलगी शोधा. जेव्हा तुम्हाला एक चांगली संस्कारी मुलगी मिळेल तेव्हा तुम्ही माझे लग्न लावून द्या. मी तुमच्या आवडीच्या मुलीसोबतच लग्न करायला तयार आहे. मुलाचे हे बोलणे ऐकल्यानंतर आईवडील खूप आनंदी होतात आणि दुसऱ्या दिवशी शेजारच्या गावामध्ये मुलासाठी मुलगी पाहण्यासाठी जातात. तेव्हा त्यांना मुलगी पसंत पडली तेव्हा त्यांनी लगेचच ब्राह्मणाला फोन केला आणि लग्नाचा दिवस नक्की केला. नातं पक्क झाल्यानंतर मुलीचे आईवडील तिच्या विवाहाची तयारी करू लागले. काही दिवसानंतर लग्नाचा दिवस जवळ आला. त्या मुलाच्या घरी खूप दूरवरून नातेवाईक येऊ लागले. मुलाच्या आईवडिलांनी खूप धूमधडाक्यात मुलाचा विवाह लावून दिला आणि सुनबाईला घरी आणलं. सुंदर आणि संस्कारी बायको मिळाल्यामुळे मुलगाही खूप आनंदी होता आणि मुलाचे आईवडीलसुद्धा खूप खुश होते. अशा प्रकारे मुलगा आणि सुनबाईसोबत ते आईवडील त्यांचे जीवन आनंदाने जगू लागले. आता वेळ पुढे जात होती. एक दिवस सरकत होता आणि आता मुलाचे आईवडील म्हातारे झाले होते. त्यानंतर एके दिवशी मुलाच्या आईवडिलांनी त्यांच्या मुलाला आणि सुनबाईला त्यांच्या जवळ बोलावले आणि त्यांना ते म्हणाले, बाळांनो, आज ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे
त्या गोष्टी तुम्हाला तुमच्या आयुष्यात नेहमी उपयोगी पडणार आहेत. म्हणूनच तुम्ही या गोष्टी लक्षपूर्वक ऐका व त्यानंतर ते त्यांना सांगू लागले. तुमच्या आयुष्यात कोणत्याही प्रकारची परिस्थिती येऊ दे, आमचे हे बोलमंत्र मात्र तुम्ही नेहमी लक्षात ठेवायचे. तुम्ही दोघे एकमेकांच्या सदैव सोबत राहायचं आणि कोणत्याही परिस्थितीत एकमेकांचा विश्वासघात करायचा नाही. कोणतेही असे कार्य करायचे नाही ज्यामुळे तुमच्या जोडीदाराला त्रास होईल. तुम्हाला दोघांनाही जेवढे शक्य होईल तेवढी दुसऱ्यांची मदत करा, कारण मदत केल्यामुळे कधीही कोणताही माणूस गरीब होत नाही, तर तो मदत करत असतो तो यशाचे उंच उंच शिखर गाठतच असतो. जेव्हा त्या मुलाने आणि बायकोने आईवडिलांचे हे बोलणे ऐकले तेव्हा ते दोघे म्हणाले, तुम्ही काळजी करू नका, आम्ही तुम्ही सांगितलेल्या मार्गावरच चालणार आहोत आणि आम्ही दोघेही नवरा बायको तुमच्या सिद्धांतावर चालून आमचे जीवन व्यतीत करू. तुम्हाला कोणत्याही प्रकारची तक्रार करण्याची संधी देणारच नाही. मित्रांनो, अशा प्रकारे ते सर्वजण आनंदाने त्यांचे जीवन जगत होते. दिवस पुढे सरकत होते. तो मुलगा आणखी जास्त श्रीमंत झाला होता. आता त्या मुलाचे आईवडील पूर्णपणे म्हातारे झाले, केस पांढरे झाले होते, शरीर सडपातळ झाले होते. मुलाचे आईवडील म्हातारपणामुळे आता वेगवेगळ्या प्रकारचे उलटसुलट बोलायचे. त्यांचा असा हा व्यवहार सुनबाईला आवडत नव्हता आणि ती नाराज व्हायची. तिच्या नाराजीचे कारण होते की तिची सासू सासरे नेहमी छोट्या छोट्या कारणांवरून तिच्यासोबत भांडण करायचे. जेव्हा तिचा नवरा संध्याकाळी घरी परत यायचा तेव्हा ती नवऱ्याला सांगायची की तुमचे आईवडील रोजच कुठल्या ना कुठल्या गोष्टींवरून माझ्यासोबत भांडण करत आहात. जर तुमच्या आईवडिलांची अशीच वागणूक राहिली तर मी एके दिवशी हे घर सोडून माझ्या वडिलांच्या घरी निघून जाईल. बायकोचं हे असं बोलणं ऐकल्यानंतर मुलगा त्याच्या आईवडिलांना समजावतो की तुम्ही तुमच्या सुनबाईसोबत असा व्यवहार का करता. तेव्हा आईवडील मुलाला म्हणतात, भांडण आम्ही करत नाही तर तुझी बायको करत असते, तीच आमच्यासोबत भांडायला येत असते. अशा प्रकारे दोघेही एकमेकांवर आरोप करू लागतात. मुलगा दोघांनाही समजावून सांगतो, पण तेच आईवडील तर म्हातारे झाले होते, त्यामुळे ते मुलाचं बोलणं विसरून जायचे आणि पुन्हा ते सुनबाईसोबत तशाच प्रकारे वागायचे. काही दिवस हे जेव्हा असंच चालू राहिलं तेव्हा घरातील भांडणांमुळे मुलगा खूप टेन्शनमध्ये येऊ लागला. त्याच्याबरोबर बायकोसुद्धा रोजच्या रोज भांडणांमुळे त्रासून गेली. काही दिवस तर तिने तिच्या सासू सासऱ्यांचा हा व्यवहार सहन केला, परंतु जेव्हा तिची सहनशक्ती संपली तेव्हा ती मुलगी तिच्या सासू सासऱ्यांना आणि नवऱ्याला सोडून तिच्या माहेरी निघून गेली. मुलीच्या आईवडिलांनी त्यांच्या मुलीला एकटीला येताना पाहिलं तेव्हा त्यांनी मुलीला विचारलं, पोरी काय झालं, तू एकटीच आली का? तुझ्या आईसोबत जावई बापू का आले नाही? तेव्हा मुलीने घडलेली सर्व घटना तिच्या आईवडिलांना सांगितली. मुलीचे असे बोलणे ऐकून तिचे आईवडील म्हणाले, या बाबतीत तू जावई बापूंसोबत बोलायला हवं होतं. वडिलांचं हे बोलणं ऐकल्यानंतर ती मुलगी म्हणाली, मी माझ्या नवऱ्याला सर्व काही सांगितलं आहे. त्यांनी सुद्धा त्यांच्या आईवडिलांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला, पण ते कोणाचंच ऐकत नाहीत. त्यांच्यावर कोणत्याही समजावण्याचा काहीच फरक पडत नाही. काही वेळ तर ते नीट वागतात, परंतु पुन्हा तेच भांडण सुरू करतात आणि रोजच्या रोज या भांडणांमुळे माझं जीवन नकारात्मक झालं आहे. दिवसेंदिवस माझ्या त्रासामध्ये वाढच होत आहे. आज मी हा निर्णय घेऊन माहेरी आले आहे की जोपर्यंत ते दोघे म्हातारे आहेत तोपर्यंत मी सासरी जाणार नाही आणि तोपर्यंत मी तुमच्या जवळच राहील. मुलीचं हे बोलणं ऐकल्यानंतर तिचे आईवडील म्हणाले, पोरी, कुठल्याही मुलीचं तिच्या आईवडिलांच्या घरी आयुष्य व्यतीत होत नाही. जोपर्यंत मुलीचे लग्न होत नाही तोपर्यंत आईवडिलांचे हे घर तिचं घर आहे, परंतु जेव्हा तिचं लग्न होतं तेव्हा सासरच हे तिचं घर असतं. म्हणूनच मुली, तू तुझ्या सासरी जा, दुःख त्रास थोडा सहन कर, परंतु तिकडेच तुला तुझं जीवन व्यतीत करायचं आहे. मानवी जीवनामध्ये दुःख त्रास संकटे तर येतच राहतात. आपण त्या संकटांना घाबरून न जाता आपण त्यांचा सामना करायला हवा. आयुष्यामध्ये पुढं जायला हवे. तू तुझ्या सासू सासऱ्यांचा विचार करू नको. ते आता म्हातारे झाले आहे आणि म्हातारे लोक काय म्हणत असतात त्यांच्या बोलण्याकडे तू दुर्लक्ष करत. तेव्हा ती मुलगी म्हणाली, बाबा, तुमच्या बोलण्याशी मी सहमत आहे, परंतु मी तरी किती सहन करू? जर मी त्यांना वेळेवर जेवण दिले नाही, त्यांनी सांगितलेली कामं वेळेवर केली नाही तर ती माझी चूक आहे, हे मी मान्य करते.
परंतु मी त्यांना सांगितलेले सर्व काम अगदी वेळेवर करत असते. तरीसुद्धा ते लोक मला वाईट साईड बोलत असतात. मला वेगवेगळे टोमणे देऊन माझा अपमान करत असतात. इतकंच नाही तर आजूबाजूच्या लोकांना माझ्याबद्दल खूप वाईट साईड सांगतात. माझे सासू सासरे शेजारच्या लोकांना सांगतात की आमच्या सुनबाईची वर्तवणूक चांगली नाही. आमचा मुलगा इतके पैसे कमावतो, परंतु तरीसुद्धा आमची सुनबाई आम्हाला काहीच खायला देत नाही. अशा प्रकारे ते गाववाल्यांना माझ्याबद्दल काहीही सांगतात आणि नेहमीच मी शिजवलेल्या जेवणामध्ये ते कमी शोधत असतात. लोकांना असं सांगतात की आमच्या सुनबाईला जेवणच बनवता येत नाही. आमची सून वेळेवर जेवणही देत नाही. त्यामुळे आम्ही दोघेही वेळेपूर्वी म्हातारे झालो आहोत आणि माझ्या सासू सासऱ्यांच्या बोलण्याचा गावातील लोकसुद्धा विश्वास ठेवतात. आता तुम्हीच सांगा की मी त्यांना भोजन का देणार नाही, मी त्यांना उपाशी का ठेवेल. जेव्हा मुलीचं बोलणं ऐकलं तेव्हा आईवडील खूप दुःखी होतात. ते त्यांच्या मुलीला म्हणतात, पोरी तू काळजी करू नकोस. या बाबतीत मी तुझ्या सासरी जाऊन तुझ्या सासू सासऱ्यांसोबत आणि नवऱ्यासोबत बोलेल आणि त्यांना विचारेन की ते तुझ्यासोबत असं का वागतात. दुसऱ्या दिवशी मुलीचे आईवडील तिच्या सासरी जातात. सासरी गेल्यानंतर त्यांना त्यांचा जावई भेटत नाही. तेव्हा मुलीचे आईवडील तिच्या सासू सासऱ्यांशी बोलून त्यांना समजावून सांगतात, प्रयत्न करतात, परंतु मुलीचे सासू सासरे म्हातारे झालेले आहेत. ते काहीही समजून घ्यायला तयार नसतात. उलट ते दोघे मुलीच्या आईवडिलांना उलटसुलट बोलतात, परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. जेव्हा सासू सासऱ्यांना समजावून सांगण्याचा काहीच उपयोग होणार नाही हे जेव्हा मुलीच्या आईवडिलांना समजलं तेव्हा ते मुलीला घेऊन पुन्हा माहेरी निघून गेले. जेव्हा ते परत येत होते तेव्हा त्यांना रस्त्यात एक व्यक्ती दिसला. त्या व्यक्तीच्या एका हातामध्ये कमंडलू होतं आणि त्यांना सफेद रंगाचे लांब लांब केस आणि दाढी होती आणि त्यांच्या चेहऱ्यावर तेज होतं. जेव्हा मुलीचे आईवडील त्या व्यक्तीजवळ पोहोचतात तेव्हा त्यांना समजतं की हे एक सिद्ध साधू पुरुष आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर एका वेगळ्या प्रकारचं तेज होतं. त्यांच्या चेहऱ्यावरील ते तेज पाहून मुलीचे आईवडील त्या साधूंना प्रणाम करतात आणि त्यांच्या चरणाजवळ जाऊन बसतात. जेव्हा ते साधू महाराजांनी त्यांना विचारलं, बाळांनो तुम्हाला काही अडचण आहे का, तेव्हा मुलीचे वडील म्हणाले, हो गुरुदेव, मी खूप अडचणीत आहे. मला काहीच कळत नाही. मी काय करायला हवं. तेव्हा ते साधू महात्मा म्हणतात, बाळा तुला जी काही अडचण आहे ती काळजी तू स्पष्टपणे मला सांग. तुझ्या अडचणीचं मी नक्कीच काहीतरी समाधान शोधून काढेन. तेव्हा मुलीचे वडील म्हणाले, हे महात्मा, काही वर्षापूर्वी मी माझ्या मुलीचा विवाह शेजारच्या गावामध्ये लावून दिला. ज्या घरामध्ये मी माझ्या मुलीचं लग्न लावून दिलं ते लोक खूपच श्रीमंत आहे. ज्या मुलासोबत मी माझ्या मुलीचं लग्न केलं तो तर चांगल्या स्वभावाचा आहे, परंतु त्याचे आईवडील चांगले नाहीत. ती म्हातारे झाले आहेत आणि म्हातारे झाले असल्यामुळे ते माझ्या मुलीला सारखा खूप त्रास देत असतात. मुलीबद्दल शेजारच्या लोकांना वाईट साईड सांगत असतात. त्यामुळे माझी मुलगी तिचा संसार सोडून माहेरी आली आहे आणि आता ती माहेरी राहण्याचाच हट्ट करत आहे. आता मला सांगा, कुठलेही आईवडील त्यांच्या मुलीचा विवाह जीवन असं मोडताना कसं पाहू शकतात. मुलीच्या वडिलांचे हे बोलणे ऐकल्यानंतर ते सिद्ध पुरुष म्हणाले, बाळा जर अशीच गोष्ट आहे तर मला मुलीच्या सासरी घेऊन चल. मी त्यांना काही गोष्टी सांगेल. मी सांगितलेल्या त्या गोष्टी जर त्यांना पटल्या आणि त्या गोष्टीचे अनुकरण त्यांनी त्यांच्या जीवनात केलं तर त्या गोष्टींमुळे तुमची मुलगी नेहमीच तिच्या संसारात आनंदी राहील आणि ते लोकसुद्धा नेहमी प्रसन्न राहतील. कारण त्यांना कधीच कोणी सांगितलेलं नाही की म्हातारपणामध्ये कोणत्या गोष्टीचे लक्ष ठेवायला हवे आणि त्यामुळे त्यांची ही दुरावस्था होत आहे. त्याचबरोबर तुझ्या मुलीला आणि तुझ्या जावयालासुद्धा अशा त्रासाचा सामना करावा लागत आहे. जेव्हा मुलीला आईवडिलांनी ज्या सिद्ध साधूंचे बोलणे ऐकले तेव्हा ते प्रसन्न झाले आणि साधू महाराजांना घेऊन मुलीच्या सासरी गेले. जेव्हा ते सर्वजण तिथे पोचले तेव्हा साधू महाराजांनी मुलीच्या आईवडिलांना आणि मुलीला बाहेर थांबण्यास सांगितले आणि ते स्वतः मात्र घरात गेले. घराच्या आतमध्ये दोघे सासू सासरे बसले होते. जेव्हा मुलीच्या सासू सासऱ्यांनी साधू महाराजांना पाहिले तेव्हा ते दोघे उभे राहिले आणि साधू महाराजांना बसण्यासाठी आसन दिले. त्यानंतर मुलीच्या सासूने आणि सासऱ्यांनी साधू महाराजांना जेवणाबद्दल विचारले. तेव्हा ते म्हणाले, मी तुमच्या घरी पोट भरून जेवणार आहे, परंतु त्यापूर्वी तुम्हाला माझं एक कार्य करावं लागेल. साधूचे हे बोलणे ऐकल्यानंतर ते दोघेही म्हणू लागले, तुमचे कोणतेही कार्य करण्यासाठी आम्ही तयार आहोत, परंतु तुम्ही भोजन ग्रहण करा. तेव्हा ते सिद्ध साधू पुरुष म्हणाले, नाही, त्यापूर्वी तुम्ही माझं बोलणं ऐका, त्यानंतरच तुमच्या घरी मी भोजन करेन. साधू महाराज म्हणाले,
मी असं ऐकलं आहे की तुम्ही तुमच्या सुनेला खूप त्रास देत आहात. त्याचबरोबर तुमची सूनसुद्धा तुम्हाला त्रास देत असते. साधूचं हे बोलणं ऐकल्यानंतर दोघे नवरा बायको म्हणू लागले, हे गुरुवर्य, तुम्ही अगदी योग्य ऐकलं आहे. आम्ही दोघे म्हातारे झालो आहोत, त्यामुळे आमची सूनबाई आमची काळजी घेत नाही. ती नेहमी आम्हाला त्रास देत असते. तिला समजत नाही की ज्या प्रकारे आम्ही म्हातारे झालो आहोत त्याच प्रकारे तीसुद्धा एक ना एक दिवस म्हातारी होणार आहे आणि तरीसुद्धा ती आम्हा दोघांना खूप त्रास देत असते. तेव्हा ते साधू महाराज म्हणतात, तुम्ही काळजी करू नका, मी तुमच्या सर्व अडचणी आता संपवणार आहे. परंतु त्यासाठी तुम्हाला माझ्या 4 गोष्टी ऐकाव्या लागतील. जर तुम्ही माझ्या या 4 गोष्टी ऐकल्यात तर तुमचं म्हातारपण किती सुखपूर्वक व्यवस्थित होईल ही तुमच्या सुखी जीवनासाठी या 4 गोष्टी सांगणार आहे. त्या तुम्ही लक्षपूर्वक ऐका आणि तुमच्या जीवनात त्याचे अनुकरण करा. त्यामुळे तुम्ही आनंदी राहाल. कधीच तुम्हाला तुमचा मुलगा आणि सुनबाई त्रास देणार नाही. इतकं म्हटल्यानंतर ते साधू महाराज पुढे म्हणाले, सर्वात पहिली गोष्ट आहे, बोलताना नेहमी तुम्ही तुमच्या बोलण्याकडे लक्ष द्या. तुमच्या वाणीवर लक्ष द्या. कारण वाणीमध्ये इतकी शक्ती आहे की तिच्या जोरावर तुम्ही कोणाचेही मन जिंकू शकता आणि तुम्ही तुमच्या वाणीमुळे कोणालाही इजा पोहोचवू शकता. म्हणूनच नेहमी तुम्ही बोलताना तुमच्या बोलण्याकडे लक्ष द्यायला हवे. समजा तुम्ही माझ्याशी बोलत आहात, जर तुमच्या बोलण्याची पद्धत मला आवडली तर मी तुमच्याकडे आकर्षित होईल, तुमच्यासोबत जोडला जाईल. पण जर तुमची बोलण्याची पद्धत मला नाही आवडली तर मी नेहमीच तुमच्यापासून दूर निघून जाईल. आणि म्हणूनच मी तुम्हाला हे सांगू इच्छित आहे की तुम्ही बोलताना नेहमी तुमच्या बोलण्याकडे तुमच्या शब्दांवर लक्ष द्यायला हवे. बोलण्यापूर्वी नेहमी 100 वेळा विचार करायला हवा की मी जे काही बोलत आहे त्यामुळे समोरच्या व्यक्तीला काही त्रास तर होणार नाही ना. मला माहिती आहे, माणूस जेव्हा म्हातारा होतो तेव्हा त्याच्या शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आजार उत्पन्न होत असतात. ते बोलत असतात परंतु त्यांना समजत नाही की ते काय बोलत आहे. परंतु तुम्ही तुमच्या बोलण्याकडे नेहमी लक्ष द्यायला पाहिजे. लोकांसोबत बोलताना नेहमी तुमच्या शब्दांवर लक्ष द्यायला हवं. जेव्हा दोघे नवरा बायकोंनी साधू महाराजांचे हे बोलणे ऐकले तेव्हा ते साधू महाराजांना म्हणाले, हे गुरुदेव, तुम्ही जे म्हणताय ते अगदी योग्य आहे. आत्तापासून पुढे आम्ही कोणासोबतही बोलताना आमच्या बोलण्यावर आणि आमच्या शब्दावर नक्कीच लक्ष देऊ. तेव्हा पुढे साधू महाराज म्हणाले, योग्य वेळेवरच आपण कोणती गोष्ट मागायला हवी. जसं की तुम्हाला जर भूक लागली असेल तर त्यावेळेला जर तुम्ही सुनबाई जेवण बनवत असेल तर तुम्ही त्यावेळेला भोजन मागितले तर मग अशा परिस्थितीत सुनबाई तुम्हाला भोजन कुठून देईल. त्यावेळेला तर जेवण शिजवले जात आहे, मग तुम्हाला जेवण कसं बरं देऊ शकेल ती. जर तुमची सुनबाई आंघोळ करत असेल आणि त्यावेळेला तुम्ही एखादी गोष्ट तिच्याकडे मागितली, मग त्यावेळी ती तुम्हाला कशी देणार. आणि तुम्ही तर त्याच गोष्टींवरून तिच्यासोबत भांडत असाल तर मग तुमचा व्यवहार सुनबाईप्रती चांगला नाही. तुम्हाला जर हे समजायला हवं की वृद्ध अवस्थेत आणि तारुण अवस्थेत अंतर असतं. तारुण अवस्थेत आपण दुसऱ्यांसाठी कमावत असतो आणि त्यामुळे दुसऱ्यांवर आपला अधिकार असतो. तरुणपणामध्ये आपण जे काही मागतो ते आपल्याला मिळत असतं. परंतु वृद्धावस्थेत आपण दुसऱ्यांवर आधारित असतो आणि दुसऱ्या व्यक्ती प्रथम त्यांचं कार्य करेल आणि त्याचे कार्य झाल्यानंतरच तो ती वस्तू तुमच्याजवळ घेऊन येईल जी वस्तू तुम्हाला हवी आहे. आणि म्हणूनच तुम्हाला थोडा संयम ठेवायला हवा. तुम्ही एखादी गोष्ट मागितली आणि लगेच ती गोष्ट तुमच्यासमोर हजर झाली, हे कधीच होऊ शकत नाही. आणि हे सुद्धा लक्षात ठेवा की सुनबाई जर कुठे गेली असेल किंवा कुठल्या कामांमध्ये व्यस्त असेल आणि तुमचा आवाज तिच्यापर्यंत पोहोचला नसेल, अशा परिस्थितीत जर तुम्ही तुमच्या सुनबाईकडे कुठली गोष्ट मागत असाल तर अशा सुनबाई तुमच्यापर्यंत ती वस्तू कशा पोहोचू शकतील. तिला तर आवाजच ऐकायला आलेला नाही. जर तुमच्या सुनबाईची तब्येत बिघडली असेल, इतकी खराब झाली असेल की ती अंथरुणावरून उठताही तिला येत नसेल, मग अशा परिस्थितीत ती तुमच्यापर्यंत तुम्ही मागितलेली वस्तू कशी घेऊन येऊ शकेल. तुम्ही लोक याच कारणांवरून तुमच्या सुनबाईवर नाराज होत असाल की तुमची सुनबाई तुमचं बोलणं ऐकत नाही. दुसरी गोष्ट ऐकल्यानंतर ते दोघे म्हणू लागले, हे गुरुवर्य, आम्हाला आता समजलं आहे की आम्ही किती चुकलो आहोत. तेव्हा ते साधू म्हणतात, अजून माझं बोलणं संपलेलं नाही. आता तिसरी गोष्ट ऐका. पुढे साधू महाराज म्हणाले, जेवणामध्ये जर काही चूक झाली असेल तर कधीही भांडू नये. तुम्ही ही गोष्ट समजून घ्यायला पाहिजे. घरातील व्यक्तीला जेवण बनवण्याव्यतिरिक्त दुसरेही कामं असतात. त्यामुळे जेवण बनवत असताना तिच्याकडून काही चूक झाली
जेवणामध्ये मीठ कमी जास्त पडतंय, भाकरी करपली किंवा भाजीला चव लागत नसेल तर ह्या गोष्टींमुळे तुम्ही तिच्यासोबत भांडण करू नये. तिला समजावून सुद्धा सांगता येऊ शकतं. तुम्हाला ह्या गोष्टींची जाणीव असायला हवी की कधी काळी तुम्हीसुद्धा तरुण होते. तुमच्याकडून सुद्धा अशा चुका घडल्या होत्या. मग तेव्हा तुमचे आईवडीलसुद्धा तुमच्यासोबत अशा प्रकारे वागायचे का? जर समजा असं वागत होते, मग तेव्हा तुम्हाला कसं वाईट वाटायचं की नाही? आणि मग जर तुम्ही तुमच्या सुनबाईसोबत अगदी तसाच व्यवहार करत असाल तर तिलासुद्धा साहजिक वाईट वाटेल. आपण मनुष्य आहोत आणि चुका या माणसाकडूनच होत असतात. त्यामुळे प्रत्येक चुकीवर भांडण करणे हे सोल्युशन नाही. तुम्ही तुमच्या सुनेला शांतपणे समजावून सांगायला हवं की तुमच्याकडून अशी चूक झाली कशी, यापुढे चूक होणार नाही याची काळजी घे. जर ही गोष्ट तुम्ही तुमच्या सुनेला अगदी प्रेमपूर्वक सांगितली तर त्यामुळे तुमच्या सुनेला आनंदही होईल. ती हेच म्हणेल की माझे सासू सासरे खूप चांगल्या स्वभावाचे आहेत आणि मला माझ्या चुकीवर समजून घेतात आणि मला समजावूनही सांगतात. परंतु तुम्ही तर तिच्या प्रत्येक गोष्टीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची कमी शोधत असता. तुमच्या या अशा वागण्यामुळे घरामध्ये नेहमी क्लेशाचे वातावरण निर्माण होत राहते. म्हणूनच यापुढे लक्षात ठेवा की अन्नामध्ये कधीही कमतरता असेल तर सुनबाईला समजावून सांगा. तिच्यासोबत भांडू नका. अशाने घरातील वातावरण प्रसन्न राहील. साधू महाराजांचे बोलणे ऐकल्यानंतर ते दोघेही खूप खुश होतात. ते म्हणतात, हे गुरुदेव, तुमच्या 3 गोष्टी आम्ही खूप चांगल्या प्रकारे समजलो आहोत. आता 4थी गोष्ट आहे कोणती ती सांगा. तेव्हा साधू महाराज म्हणाले, परिवारातील ज्या काही अडचणी असतात, जे काही संकट असतात ते बाहेरच्या परक्यांना सांगू नये. जसं की तुमच्या परिवारामध्ये पैशाची कमतरता असेल, तुमच्या कुटुंबामध्ये भांडण होत असतील किंवा तुमची सुनबाई स्वभावाने चांगली नसेल, ती जेवण चांगल्या प्रकारे बनवत नसेल, ती तुमचं बोलणं ऐकत नसेल, तर अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या खाजगी गोष्टी बाहेरच्या माणसांना कधीच सांगू नका. कारण परक्या लोकांना जे तुम्ही तुमच्या घरातील समस्या सांगता तेव्हा त्यावेळेला ती लोक तुमच्यासोबत सहानुभूतीचं नाटक करतात. परंतु जसे तुम्ही जाता तेव्हा तुमचं ते बोलणं ती लोक तुमच्या सुनबाईला किंवा मुलाला सांगतात आणि या कारणामुळे तुमच्या घरामध्ये आणखी जास्त भांडण होऊ लागतं. जर तुम्ही तुमच्या मुलाबद्दल किंवा सुनेबद्दल नेहमी वाईट साईड बोलत असाल तर अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या सुनबाईच्या आणि मुलाच्या नजरेत पडत असाल. दुसऱ्यांना तुम्ही घराची अडचणी सांगितल्यामुळे तुमच्या अडचणी संपणार नाही, तर या उलट तुमच्या घरातील समस्या जास्त वाढतील आणि समाजामध्ये आपल्या घराची मान प्रतिष्ठा कमी होऊ लागते. म्हणूनच लक्षात ठेवा, तुमच्या घरातील ज्या काही समस्या आहेत, ज्या काही अडचणी आहेत त्या इतरांना सांगू नका. जेव्हा दोघेही नवरा बायको त्या साधू महाराजांचे बोलणे ऐकतात तेव्हा ते म्हणतात, हे गुरुवर्य, आमच्याकडून खूप मोठी चूक झाली. आम्ही तर आमच्या मुलाबद्दल, सुनेबद्दल अजून आजूबाजूला हीच गोष्ट पसरवली आहे की आमचा मुलगा चांगल्या संस्काराचा नाही, आमची सून चांगल्या संस्काराची नाही. आमच्या घराची अवस्था खूप वाईट आहे आणि आम्ही खूप अडचणीत आहोत. आम्हाला कधीच वेळेवर अन्न मिळत नाही, आमची सून चांगली नाही. आम्ही या गोष्टी पूर्ण गावभर पसरवलेल्या आहेत. तेव्हा ते साधू महाराज म्हणाले, मी तुम्हाला समजावून सांगत आहे. जर तुम्ही तुमच्या घरातील गोष्ट पूर्ण गावभर सांगत असाल तर यामुळे तुम्हाला दुःखाशिवाय दुसरं काहीच मिळणार नाही आणि म्हणूनच तुम्ही माझं बोलणं ऐका. या 4 गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या आहे, त्याचे अनुकरण करा. अशा व्यक्तींच्या जीवनामध्ये कधीच दुःख, कोणतीही समस्या येत नाही. तो नेहमी त्यांच्या आयुष्यात सुखी राहतो आणि त्यांच्या घरामध्ये नेहमी सुखशांती टिकलेली असते. साधू महाराजांचे हे बोलणे मागे उभा असलेला मुलगा आणि सुनबाईसुद्धा ऐकत होते. त्यानंतर मुलगा आणि सुनबाई त्या साधू महाराजांजवळ येतात आणि त्यांचे चरण स्पर्श करून त्यांना प्रणाम करतात. तेव्हा ते म्हणतात, साधू महाराज, तुम्हीसुद्धा काही गोष्टी लक्षात ठेवा. बाळा, जर घरामध्ये वृद्ध आईवडील आणि जर वृद्ध आईवडील काही बोलले आहे ज्यामुळे तुमच्या मनाला त्रास झाला, तरुण मुलांनी हे समजून घ्यायला हवं की त्यांचे आईवडील आता म्हातारे झाले आहेत. म्हातारपणामुळे त्यांच्या वाणीवर ताबा राहत नाही. तरुणपणाच्या तुलनेत त्यांचं डोकं कमी चालतं. त्यांना स्वतः माहीत नसतं की ते काय बोलत आहे, त्यामुळे त्यांचं बोलणं मनावर घेऊ नये. तुम्ही नेहमी ही गोष्ट लक्षात ठेवायला हवी की आता ते वृद्ध आहेत. आणि दुसरी गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा पण तुमचे आईवडील तुमच्यासोबत अशी एखादी गोष्ट बोलतात ज्याच्यामुळे तुम्हाला त्रास होतो, तुमच्यासोबत ते भांडू लागतात किंवा तुमच्या बायकोला ते काहीही बोलत असतील, जेवण चांगलं बनवलं नाही, तर ह्या गोष्टींवर तुम्ही भांडायला जाऊ नका. तुम्ही त्यांचं बोलणं ऐकायला पाहिजे, त्यांच्या बोलण्यावर तुम्ही विचार करायला पाहिजे आणि ज्या काही चुकांमुळे तुमच्या अन्नाची चव बिघडली आहे ती चूक तुम्ही सुधारायला हवी.
जर अन्न अगदीच व्यवस्थित बनलेलं असेल तर त्यांचं बोलणं ऐकून तुम्ही गप्प बसायला हवं, कारण म्हातारपणामुळे ते काहीही बोलत असतात. परंतु असे नाही की म्हातारपणामुळे ते नेहमीच चुकीचं बोलत असतील. तुमच्यापेक्षा जास्त अनुभव त्यांना आहे. त्यांना चांगलंच माहिती असतं की कोणतं कार्य तुमच्या हितकारक आहे आणि कोणतं कार्य तुमच्यासाठी नुकसानकारक आहे. अशामध्ये जर तुम्ही एखादं कार्य करत असाल, तुमचे म्हातारे आईवडील तुम्हाला ते कार्य करण्यापासून थांबवत असतील, तर तेव्हा तुम्ही त्यांचं बोलणं ऐकायला हवं, कारण त्यांच्याकडे अनुभव खूप मोठा असतो. अनुभवाच्या आधारे ते तुम्हाला सांगत असतात. मूळचे हे चांगलं आहे की कोणतं कार्य केल्यामुळे तुम्हाला फायदा होईल आणि कशामुळे तुम्हाला नुकसान होईल. सूनबाई आणि मुलामुळे ते सुद्धा हे समजावून घेतलं पाहिजे की वृद्धावस्थेत त्यांचे आईवडील कधी त्यांना वाईट साईड चुकीचे बोलू शकतात. मग अशा परिस्थितीत आपण त्यांचे बोलणे मनावर घेऊ नये. त्यांच्या बोलण्यामुळे वाईट मानून घेऊ नये, कारण वृद्ध माणसाच्या बुद्धीमध्ये आणि छोट्या मुलांच्या बुद्धीमध्ये जास्त अंतर नसतं. ते आपल्याला काहीही म्हणू शकतात. ज्या प्रकारे आपण आपल्या लहान मुलांचे बोलणे मनावर घेत नाही, त्याच प्रकारे आपण आपल्या वृद्ध आईवडिलांचे बोलणेसुद्धा मनावर घेऊ नये. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला कथा कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. आणि कथा आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.